पूर तालुक्यातील कोणतं गाव आहे तुमचं? सांडगाव येथे आज मी आलेलो आहे. आणि सांडगावचे हे काय नाव साहेब तुमचं? रहाणे साहेब आहे. त्यांचे हे चिरंजीव काय नाव तुमचं? राहुल गोरख रहाणे. त्यांचा हा बंगला आहे. आपण एकदा पूर्ण बंगला बघू आणि मग आपण ते करू. हा त्यांचा बंगला आहे. या मुलाची आई, मुलाची मोठी भाऊजी आहे तुम्ही? काही सासूचा त्रास बिरास तर नाही ना? हे असं त्यांचा आनंदी परिवार आहे. हे असं त्यांचं इकडे देवघर, इकडे एक ही अशी रूम, बेडरूम, इकडे ही किचन, हे पाणी, हौद, असं सगळं. आणि इकडे ही शेती का तुमची? हा, इकडे अशी त्यांची शेती आहे. वर जायला जागा आहे. हा, हे बाथरूम इकडं असं आहे. राहायला जरी खेड्यात आहे, नांदगाव जवळ हे चांदगाव, पण शहरा टाईप, शहरात बी असा बंगला बांधणं शक्य नाही असा त्यांचा हा बंगला आहे. वरती सुद्धा असं आहे. इकडं एक बेडरूम, इकडे एक बेडरूम, इकडे गॅलरी का? इकडे का? हे कोणतं धरण? हा, नारंगी सारंगी म्हणतात तेच काय? नारंगी सारंगी धरणाजवळ असल्यामुळं फुल पाणी. हे सारंगी धरण जवळ असल्यामुळं इकडं सर्व बाग इथे भाग आहे. आणि तुमचा असा सगट पट्टा आहे ना? सगट पट्टा. आता काय मका केलेली वाटतं? असं ही त्यांची शेती आहे. किती शेती तुमची इथं? इथं 5 एकर शेती आहे. गावात 1 एकर शेती आहे. इकडे असं वरती बेडरूम, खाली 2 बेडरूम, खाली 2 बेडरूम. हा, छान. यांना 2 मुलं आहेत. आणि मुली किती आहेत तुम्हाला? 2 मुली. मुलींचे लग्न झालेले आहे. मुलीची लग्न पटकन होतात, मुलांनाच अडचण येऊ लागल्या. आणि आता हे असा त्यांचा परिवार आहे. या बस सगळेच. कसं पाहिजे सुनबाई तुम्हाला? दय बारे समजून घेणारी असा आता ही सुनबाई कशी? पूर्वी लग्न होऊन किती वर्ष झाले? 7 वर्ष झाले. मोठी जितकी चांगली सून भेटली, लहान भेटणं ती आशा धरायची नाही. हा, कधी प्रत्येका सासूला तर मोठी सून आपल्या जशी भेटली तशी लहान पाहिजे. पण आता अलीकडे मुली एवढं काम करत नाही. हा, बरं आहे मग, काय अडचण? घरातलं काम करा. काय तुमचं नाव सांगा? आणि सध्या काय काम करता तुम्ही? सध्या शॉप हा हा, वैजापूरला का? तुम्ही दोघं भाऊ पाहता का मग? हो, दोघं पण. मी पण शॉपवरच असतो वैजापूरला. हा हा. आणि कसं आहे शॉपच्या माध्यमातून उत्पन्न तुमचं? मस्त आहे उत्पन्न, काही टेन्शन नाही. चांगलं आहे. ₹1,00,000 तर आरामात आहे महिन्यामध्ये. 1 लाखाचं उत्पन्न मंथली आहे. 1 ते 1.5 लाख पर्यंत. हा, 1 लाख ते 1.5 लाख पर्यंत येतो. असं का? इथे दिसतं ना सगळं तुमचं कम्प्लीट आहे ना. आर्थिक बाजू कमकुवत असते, त्यांच्या घराला प्लास्टर नसतं, फडची नसती, काय नसतं. इथं सगळं कम्प्लीट आहे. त्याच्यातून अंदाज येऊन जातो तुमची आर्थिक बाजू सक्षम आहे. माणसं मला तरी खाणारे पिणारे काय ते दोघांना सुद्धा तंबाखू नाही, कुठलं व्यसन नाही असं आई वडील सांगतात. तरी पालकांनी चौकशी करावी. पण माझ्या नजरेत मुलं एकदम चांगलं आहे. ज्यांना असं शेतकरी कुटुंबातील असं चांगलं
स्वतःचा बंगला, व्यवसाय करणारा मुलगा आणि बागायती. धरण कोणतं म्हणजे तुमचं? नारंगी सारंगी. नारंगी सारंगी जवळच असं त्यांची इथं 5 एकर शेती आहे. अजून 1 एकर कुठं दुसरी गावामध्ये गावात पडायला चांदगाव मध्ये 1 एकर शेती आहे. असं हे म्हणजे नांदगाव आणि वैजापूर अगदी जवळ आहे. असं शहराजवळ स्वतःचा बंगला आणि धार्मिक कुटुंबातला मुलगा ज्यांना पाहिजे त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. आणि माझा संपर्क नंबर आहे पण जवळ आहे इथून. 9403 41 40 87. रेल्वे स्टेशन जवळ, वैजापूर जवळ आणि नारंगी सारंगी धरण जवळ आणि असं सगळं बागेती भाग आहे. निसर्गरम्य असं वातावरण आहे. मी काल यावल्यात काही व्यवहारानिमित्त आलो होतो. तसं यांचं बऱ्याच दिवसा आग्रह होता, सोने साहेब एकदा आमच्या घरी भेट द्या. आज त्यांच्या घरी भेट दिली. परिवार खूप समजून घेणारा, एकमेकांना सासूनाचं बी खूप असं प्रेम दिसत, मायलेकी सारखं दिसत. हा, कारण पहिल्या सुनाला त्रास, दुसरी सुनाचं जमणं, मुलाचं जमणं सोपं जातं. पण पहिल्या मोठ्या सुनाला त्रास दिला का मग मोठी सुनच जमून देत नाही. आता अशी तुमची सून चांगली आहे म्हणून कधीच सुनाला त्रास द्यायचा नाही. हा, मुलीवाणी दिसत ना. आणि तुमची येईच मला घेऊन आले नाही आता. हा, असं आनंदी परिवार आहे. खरंच शेतकऱ्याला मुलगी द्यायला काहीच अडचण नाही. कारण टामटुमीत नोकरीवाला पाहण्यापेक्षा बागायतदार बंगला सगळं रेडी आहे इथं. ज्यांना असं सगळं व्यवस्थित पाहिजे त्यांनी नक्की माझ्याशी भेट द्या. माझं ऑफिस संभाजीनगरला कार्तिक हॉटेल शेजारी आहे, सिद्धार्थ गार्डन जवळ, प्रोफेशनल कुरिअरच्या वरती. माझ्याकडे सगळ्यांचीच लग्न जमतात, पण माझ्याकडे जास्त उच्च शिक्षण मला मुलींची आहे. पण मी खेड्यातल्यांसाठी मी माझा जेवढा होईल तेवढा मी प्रयत्न करतो. तर सर्वसाधारण कुटुंबातील खेड्यातील मुलगी त्यांना चालते. कुठलीच त्यांना अपेक्षा नाही. काही अपेक्षा आहे का? नाही ना, काही अपेक्षा नाही. तर तुमचा नंबर सांगा, एखाद्याला आवडला तुमचा व्हिडिओ तर ती तुमचं सांगा नंबर. 77 77 09 09 70 70 91 91 75. 75. चला, तुमची ही माहिती युट्यूबला, इन्स्टाला, फेसबुकला टाकून काही अडचण आहे ना? नाही काय अडचण नाही. हा, कारण 4 जणांपर्यंत माहिती जाते आणि त्यातून तुम्हाला चांगलं स्थळ